यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो महावीर भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिगजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। मानना लावून देऊन येत जावा असं करा. मानना ऐकायला तिथं म्हणजे लिंक जॉईन करून देऊन यायचं ऐकायला. त्यांनी ग्रुपमध्ये आहेत की बहुतेक माहीत नाही मला. काय चाललं होतं? तुमच्या फोनला ठेवायचं त्यांच्यासमोर. तुम्ही आहे की ग्रुपला? तर मोहाने हा जीव सर्व संयोगाला, परिग्रहाला, परिवाराला माझं म्हणतो आणि दुःखाला प्राप्त होतो. मग संयोग किंवा परिग्रह शलाका पुरुषांकडे नव्हता का? मग आपल्यापेक्षा खूप अधिक होता. 6 खंडाचं वैभव होतं. आपल्यापेक्षा अधिक आयु होती. कुटुंब मोठं होतं. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते म्हणजे सगळ्या रीतीने बेस्ट होते आपल्यापेक्षा. संसार करायला पण आणि संसार सोडायला पण. म्हणजे असं नाही की आमचं खूप मोठं व्याप आहे म्हणून आम्हाला जमत नाही असं म्हटलं तर चक्रवर्ती एक्सेप्शन झाले. म्हणजे त्यांच्याकडं पाहून तरी आपल्यात तसं तर इतका व्याप नाही आहे. म्हणजे आपण मारून घेतो आपल्याला इतकं आहे, काम आहे किंवा इतकं आपल्याला लोड आहे, इतकं आपल्याला टाईम मिळत नाही वगैरे. पण काढावा लागतो शेवटी. आपल्याला बाहेरचं काय कार्य करायचं असेल तर आपण टाईम काढतोय. मग तसं म्हटलं इथे सुद्धा स्वतःला वेळ द्यायला पाहिजे तर काहीतरी होत असतं. पण आपण ते तसा पुरुषार्थ करत नाही, त्याला तेवढं महत्त्व देत नाही. म्हणून ह्यालाच म्हणायचं मोह. मग बाकीच्या ज्या गोष्टीला वेळ देत आहे ना समजून घ्या त्या गोष्टीचा मोह आहे. आणि त्यामुळं मग इकडं वेळ पुरत नाही. म्हणजे म्हणून दुकानात जायला बसायला वेळ खूप आहे आपल्याजवळ. स्वाध्यायाला किती वेळ आहे भैया? वेळ नाही. आता वेळ झाली ना दुकानाची म्हणल्यावर स्वाध्यायाची वेळ कधी होतच नाही. म्हणून सांगतायत काय करा आता तरी मोहाला जिंका. त्या मोहाचं वर्चस्व आपल्यावर होऊ नये असं वाटत असेल तर पुरुषार्थ स्वतःमध्ये करा. तर असा पुरुषार्थ केला त्या भरत चक्रवर्तीच्या पुत्रांनी. त्यांना दुकानात कधी पाठवलंच नाही त्यांनी. त्यामुळं ते लगेच मोक्षालाच गेले. तुम्ही दुकानात जाता म्हणून, व्यापात जाता म्हणून तुमचा मोक्ष दूर झाला आहे. किती सुखी आयुष्य असेल त्याचं, हो का नाही? होय तर म्हणा, म्हणजे संस्कार तर तुमच्यावर. नाहीतर
असं ते का पंडितांनी सांगितलं हो की कोणी पुरुष आहे तो काय म्हणतो की समजा काय म्हणायचं तुमचं धान्याचं वगैरे दुकान असेल तर तो म्हणतो की धान्य विकणं हे माझं काम आहे, धान्य शिजवणं माझं काम नाही आहे. काय झालं? काय बरोबर आहे? धान्य कमवणं आणि विकवणं तर तुमचं काम आहे का? आम्ही हे शिकवतोय तुम्हाला लगेच. शिजवणं काम नाही आहे कळतंय, विकणं पण काम नाही आहे हे कुठं कळतंय. तसंच कोणी स्त्री म्हणेल की गाडीत बसून फिरणं आमचं काम आहे, गाडी चालवणं आमचं काम नाही आहे असं म्हटलं तर म्हणजे आपण आपल्यासाठी स्पेसिफिकेशन्स करून ठेवलेत. हे माझं काम आहे, हे मला करायला पाहिजे, मीच करू शकतो, हे मी करणार नाही, हे माझं काम नाही आहे. पण हे वाटतच नाही ना, धर्म हे खरं माझं कर्तव्य आहे, ह्याच्यासाठी मला वेळ द्यायला पाहिजे, ह्याच्यासाठी मला पुरुषार्थ करायला पाहिजे, अशी आपली ओढ नाही आहे, तसा निर्णय नाही आहे. ॲटलिस्ट जाऊ देत पुरुषार्थ कमी होत असेल तर भावना तरी इतकी ठेवा की मला 24 तासातले किती तास स्वाध्याय ध्यानासाठी मला द्यायला पाहिजेत. किती तास काका? 24 मधले 24 तास. मी अतिशयोक्ती पण नको. होय ना, बरं, चांगली गोष्ट आहे. 6-6 तासांचा पुरुषार्थ सांगितला ना, 4 पुरुषार्थ सांगितले वर्णिजींनी. धर्म अर्थ काम मोक्षासाठी 6 तास थोडंच सांगते मी, 4/4. तुम्ही 24 तास देणार आहे ना, चांगली गोष्ट आहे, पण आम्ही 6 तास मागतोय फक्त. तेवढा जरी वेळ आपण स्वतःसाठी दिला तरी खूप मिळवलं. म्हणजे आपल्या शांतीसाठी खूप ते कारण आहे. तर काय झालं होतं, निगोदातून निघालेले हे 923 जीव भरताचे पुत्र झाले आणि जन्मल्यापासून ते 8 वर्षापर्यंत ते एक शब्दसुद्धा बोलले नाहीत. जेव्हा त्यांना जातीस्मरण झालं तेव्हा त्यांना त्या ज्ञानामध्ये कळालं की आपण किती दुःख भोगून आलो आहे आणि तिथं तर काय बोलण्याची चान्सच नव्हता, योग्यताच नव्हती. मग इथं का बोलायचं आपण, असा विचार करून ते या पर्यायात सुद्धा जिथं बोलण्याची शक्ती होती, पात्रता होती, पण तरीसुद्धा तिथं बोलण्याचे भाव झाले नाहीत त्यांना. आणि मग असाच दिवस गेल्यावर एक दिवस समोशरणामध्ये गेले, भगवंतांच्या समोर उभारलेत आणि आपली दुःखद व्यथा सांगतायत भगवंतांना की हे भगवान, आम्ही अशा पर्यायातून आलो आहे की आता पुन्हा कधीही त्या पर्यायात आम्हाला जायचं नाही आहे. म्हणजे आपल्याला आठवत नाही ना, म्हणून आपण अजून इथं सुखी आहे. आपण कुठं कुठं जाऊन आलो आणि काय दुःख भोगलं आहे ना, ह्याची आपल्याला कल्पना नाही आहे, म्हणून आपण आपलं चाललं आहे. म्हणून सांगतायत काय करा की एकदा आठवा तरी. मग तिथे त्या मुलांनी सांगितलं, कोणाला? भगवंतांना सांगितलं, हे प्रभो, आम्ही ज्या पर्यायातून आलोय तिथं हात नव्हते, पाय नव्हते, डोळे कान काय होतं, बोलण्याची शक्ती नव्हती किंवा बोलत पण नव्हतो. मग आता आम्ही तुमच्या चरणी आलोय तर आम्हाला अशी अवस्था प्राप्त होऊ दे की पुन्हा बोलायची गरज पडू नये. म्हणजे सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यावर पण, म्हणजे निगोदीजीव आणि सिद्धांमध्ये काय फरक आहे हो? ते बी बोलत नाहीत, हे बी बोलत नाहीत. हां, पण इंद्रिय आहे ना, इथं एक शरीर आहे, इंद्रिय आहे निगोदामध्ये. पण सिमिलॅरिटी बघायचं फक्त, तिथं पण काय म्हणायचं, 4 इंद्रियांचा व्यापार नाही आहे, इथं 5 इंद्रियांचा व्यापार नाही आहे. तिथं शक्ती नाही आहे अशी बोलण्याची, करण्याची किंवा भोगण्याची. इथं सुद्धा शक्ती असून भोगण्याचे भाव नाही आहेत. म्हणून सांगतायत काय की ते मुलं म्हणतायत भगवंतांना की आम्हाला अशी पर्याय मिळू दे जिथं पुन्हा आता ते भोगण्याची लालसाच राहू नये, त्याचे विचार पण येऊ नयेत. असे ते अखंड ब्रह्मचर्याचं सेवन करणारे जीव होते, ज्यांनी आजपर्यंत कधीही अब्रह्माचं सेवन केलं नाहीच. आणि मग भगवंतांच्या उपदेशातून त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आणि ते जीव वैराग्याला प्राप्त झाले. आणि मग कोण बोलतं, बोलण्याचे भाव कोणाला? बोलायला लागलं कोण तर?
काय सांगितलं होतं? ज्ञानी जीव म्हणतात बोलता बोलता इतका काळ गेलाय की मौन राहायला शिकलो नाही आपण त्यातून. म्हणजे मौनाची शक्ती जास्त आहे का बोलण्याची शक्ती जास्त आहे हो? म्हणजे बोलून एखाद्याला आपण कन्व्हिन्स करू शकतो का मौनातून? कसं? मौन घेऊन जेवायला बसल्यावर द्यावंच लागते काय तर असं काका. आणि बोलत असताना द्यावं द्यावं म्हणावं लागेल मग असं का? काय हवं असेल ते. म्हणजे म्हणायचे की तुम्ही स्पष्टीकरणाने एखाद्याला जर आपलं सत्य सांगायचं असेल, नाही त्यांना काय म्हणायचं तिथं की जेवढं आपण क्लॅरिफिकेशन द्यायला जातो ना तर सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. काय म्हणते? मग मौन तर होते ना, म्हणून तर इतक्या वर्षात एक फक्त बोलतायत किती आणि आयु किती आणि आपण बोलतोय किती असं सांगायचं आहे. म्हणजे थोडी त्यांना बोलायचे भाव, भगवंतांना बोलायचे भाव पण नाहीत. मग मौनाने त्यांनी उलट जो विहार चालू असतो, जो इतक्या दिवस 66 दिवस मौन होते सांगा, त्यावेळेस तिथं त्यांचे भक्त नव्हते का? उलट ते बघूनच अनेक जीव त्यांच्या निमित्तात परिवर्तित होत होते उपदेश ऐकण्याच्या पूर्वीच. म्हणजे ही शक्ती शेवटी मौनामध्ये अधिक असते. जसं कोणीतरी तुम्हाला म्हटलं समजा की तुम्ही दोषी आहात, तुम्ही खोटे आहात, तुम्ही काय तुम्ही पापी आहात वगैरे, तुम्ही काय करणार? आपण क्लॅरिफिकेशन द्यायला जातो ना, मी केलं नाही आहे चूक, काय माझा दोष नाही आहे. किती पटलं हो समोरच्याला? म्हणून सांगितलं अंजना मौन राहिली, म्हणून सीता मौन राहिली, चंदना मौन राहिली. तर मौनाने उलट समोरच्याला ते जिंकू शकले. आणि तुम्ही जरी सांगायला गेला असता की मी म्हणजे अंजनाला 22 वर्ष वियोग होता पतीचा आणि गर्भ राहिला, तर तिला थोडी सांगता आलं की सांगू पण शकणार नव्हती ती. सांगितलं पण विश्वास नाही बसत म्हणल्यावर त्याच्या पुढं बोलण्याचं कार्य बंद केलं. म्हणून सांगतायत की शेवटी ते सिद्ध झालं जे सत्य होतं तेच. म्हणून सांगतात मौनाने उलट जास्त शक्ती येते. मग अशी शक्ती त्या मुलांना सुद्धा प्राप्त झाली. बोलवा. तर सांगितलं ते कुमार नमोकार मंत्र सुद्धा बोलले नाहीत. भगवंतांची दिव्य देशना ऐकून त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आता जी पर्याय आहे त्या पर्यायाची सुद्धा चिंता सुटली. म्हणजे पुन्हा त्या पर्यायात जायचं नाही आहे हे पण विकल्प नाहीत, आणि या पर्यायात आपल्याला दुःख भोगायचं नाही आहे, पुढं कुठं भटकायचं नाही आहे हे पण विकल्प राहिले नाहीत. पर्यायात असून पर्यायाच्या प्रती निश्चिंत कसे होणार? म्हणजे जो पर्यायाकडे लक्ष देतोय की मी आत्ता मनुष्य आहे, मी मुलगा आहे, मी स्त्री आहे, म्हणजे दुःखी आहे, रोगी आहे वगैरे, ह्या पर्यायात राहून तुम्ही पर्यायापासून विरक्त होऊ शकत नाही. क्रोध करून किंवा राग करून, क्रोधाला क्रोध करून जिंकू शकता का? नष्ट करू शकता का? रागाला राग करून नष्ट करू शकतो का? मग तसंच सांगता तिथं की पर्यायाचं चिंतन करून पर्यायाला नष्ट करू शकत नाही. कसं करणार? द्रव्य दृष्टी मिळाली तर पर्यायाकडची दृष्टी सहज संपते. राग करत करत कोण वितराग होतो? वितराग होतात ते स्वभावाला प्राप्त करूनच होतात. म्हणजे बाह्य वस्तूंशी किंवा देवशास्त्र गुरूंशी सुद्धा जर राग संपला तर तिथं खरं वैराग्य प्रगट झालं, वितरागता प्रगट झाली, किंवा स्वतःच्या आत्म्याशी अनुराग झाला तर खरं वैराग्य प्रगट झालं. अंतरंग परिणतीनेच सुख आणि अनुभवाची सुखाचा अनुभव होतो. आता त्या मुलांची भावना अशी चालली आहे की मला निर्ग्रंथ दीक्षाच घ्यायची आहे. सगळे 923 उभारलेत समोर आणि हीच भावना करतायत की आम्हाला आता निर्ग्रंथ दीक्षा घ्यायची आहे. एक शब्दही बोलले नाहीत आणि भगवंतांसमोर फक्त दीक्षेची तयारी सुरू झाली. तर सगळे वाट बघतायत
आता बोलणार, आता बोलतील. आणि भगवंतांचा उपदेश पूर्ण झाला. दिव्यध्वनी जी चालू होती ना ती, म्हणजे दिव्यध्वनी ऐकत असतानाच त्यांना सांगितलं असे परिणाम की बस आता आम्हाला द्या, अशी पात्रता तयार करून उभारलेत ते. आणि इथं दिव्यध्वनी पूर्ण झाल्यावर आता तिथं माहोल काय होतं हे सांगायला लागले. म्हणजे समोर शरणात बसलेत ते सगळेजण, तर चक्रवर्ती भगवंतांना प्रश्न विचारतो की म्हणला, हे प्रभो माझा एक प्रश्न आहे, हे ही जी मुलं आहेत हे काय पाप करून आलेत, हे का बोलत नाहीत? म्हणजे अजूनपर्यंत त्यांना वाचा का फुटली नाही? असं उत्तम कुळ मिळाले, सगळं आरोग्य मिळालंय, शरीर सुंदर मिळालंय, पण वाणी का मिळाली नाही? म्हणजे कोणाला विचारणार? वैद्यांचं सगळं बोलून झालं होतं ना आता. त्यामुळे हे अकारण वैद्य जिनेंद्र भगवान, त्यामुळे त्यांच्यासमोर ते जाऊन उभारले आणि म्हणाले, यांना वाणी का नाही? सर्व रहस्य दिव्यध्वनीतून झळकू लागले. पुन्हा दिव्यध्वनी जेव्हा खिरली किंवा काय, आता ते ट्रान्सलेटर असतील मध्ये, तर दिव्यध्वनी चालू असताना म्हणा त्यांच्यामध्ये प्रश्न उत्पन्न झाला, तर त्यातूनच त्यांचं समाधान. तर भगवान सांगतायत की हे राजन, ते बोलत नाही आहेत, घोळत आहेत. समजतं का घोळणं? म्हणजे चिंतनात आहेत. तुम्ही बोलून चिंतन करू शकत नाही, न बोलता चिंतनामध्ये ते रत आहेत, म्हणजे मार्गस्थ आहेत, हे सांगायचं होतं भगवंतांना. ते बोलत नाहीत पण घोलतात. आता फक्त 1 मिनिट राहिलंय, थांबा म्हणले भगवान, जस्ट बोलतील बघा ते. असं भगवंतांनी सांगितल्यावर सगळे खुश. आणि असं आता आतुरतेने वाट बघायला की हे मला पप्पा म्हणतील, मम्मी म्हणतील, काय म्हणणार हो, काय काय बोलतील, असं ह्यांचेच मनसुबे सुरू झाले. काय काय बोलणार हे, इतक्या दिवस वाट बघितले, तर तत्पप बोलणार का काय स्पष्ट बोलणार, किंवा चांगलं बोलणार, काय तत्वच बोलणार, काय बोलतील हे, असं सगळ्यांची उत्कंठा. त्यामुळं सगळ्यांची दृष्टी त्यांच्यावरच होती. आणि समूह शरणामध्ये हे सगळे नन्हे मुन्ने बालक, ते किती 8, 10, 12 वर्षाचे, म्हणजे किती केवढे हो. आणि सगळ्यांची अशी गँग होती समोर. आणि ते सगळे 923 पुत्र हात जोडून उभारलेत भगवंतांच्या समोर आणि बोलले, भगवंतांना बोलले, हे भगवान, आम्हाला जैनेश्वरी दीक्षा प्रदान करा. पहिले शब्द बरं का, म्हणा बघू, पहिले शब्द काय म्हणला होता? आई शिकवतच नाही ना, असं म्हण दीक्षा घ्यायचंय मला, असं पहिल्यांदा शिकवायला पाहिजे खऱ्या पोरांना. काय शिकवलं हो? सगळं बोलायला लागलं तरी पण हे शिकवलं नाही आपण. आणि ते मुलं पहिला बोलले तर हेच शब्द त्यांचे, हे भगवान, जैनेश्वरी दीक्षा प्रदान करून आम्हाला उपकृत करा. आम्हाला 6 खंड नकोत, अखंड हवा आहे. 6 खंडामध्ये आम्हाला रमायचं नाही आहे, तर जो अखंड आत्मा आहे त्याचीच आम्हाला शरण पाहिजे. असं सगळे इतके भावविभोर झाले होते आणि सगळ्यांनी मिळून एकदम अनुरोध केला भगवंतांसमोर. काय म्हणा की एकदा आपल्याला, हे भगवान, आम्हाला जैनेश्वरी दीक्षा प्रदान करून उपकृत करा. आम्हाला सुद्धा आत्मकल्याण करायचं आहे, निर्ग्रंथ मुनी व्हायचं आहे. हे ऐकल्यावर तिथं असणारे सगळे जीव, सगळे चक्री सोडा, चक्रवर्ती, पण बाकीचे सगळे इतके रोमांचित झाले की इतके लहान मुलं आणि फर्स्ट टाइम बोलतायत, तर इतकी विरक्ती कसं काय ह्यांच्यामध्ये, सगळ्यांना सहर्ष रोमांच. चक्रवर्तीला असे अश्रू वाहायला लागले चक्रवर्तीचे. म्हटलं हे काय झालं? आणि मग पहिल्यांदा सगळ्यांनी त्यांचा जय जयकार केला, किती धन्य आहेत ही मुलं, किती चांगले संस्कार आहेत, असं सगळ्यांचं चाललं होतं. आणि चक्रवर्तीला ॲक्च्युली काय म्हणायचं, हे इष्ट पण होतं आणि अनिष्ट पण होतं. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये आनंद पण होता आणि दुःख पण होतं. काय करावं, सम्यक दृष्टी आहे त्यामुळं दुसऱ्याला रोखू शकत नाही, पण घरातला मोही आहे त्यामुळं त्यांना सोडू पण शकत नाही. त्यामुळं त्याची द्विधा होती. आणि झालं काय, जेव्हा भगवंतांना त्यांनी अनुरोध केला त्याच्यानंतर त्यांची गाडी वळली पित्याकडं, त्या सगळ्या मुलांची. आणि ते सगळे मुलं हात जोडून पित्याला सांगतायत, आता हे तात, आम्हाला
दीक्षेची अनुमती द्या. बास. एवढंच बोलले बरं का, दुसरं काय नाही. आणि मग ते वडील विचार करतायत, बोलले तर हेच बोलले, दुसरं तर काय बोललेच नाहीत आजपर्यंत. पप्पा नाही, मम्मी नाही, दादा नाही, काय नाही. तर हे आजपर्यंत मुके आहेत का असं आम्ही समजत होतो, पण ते मुके नाहीत, ते तर मौन होते. मुके असणं वेगळं आणि मौन असणं वेगळं. मुके तर आम्ही आहोत जे अनावश्यक वचन बोलतो. जो आत्म्यासंबंधी वचन बोलतो तो मुका नसतो. म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती असताना पण न बोलण्याचा पुरुषार्थ म्हणजे किती महान संयम आहे. इंद्रिय संयम म्हणतो ना आपण ज्याला, तर त्याच्यामध्ये मौन किती वेळ राहू शकतो. घेतो का मौन दिवसभरामध्ये का नाही? रात्री जेवताना घेतो. बरं मग भैया नाही का? जेवताना मोबाईल बाजूला ठेवायचं, म्हणजे बाजूला म्हणजे लांब ठेवायचं, म्हणजे मौन राहतो माणूस. रात्री झोपल्यावर काय काम असते? मौन घेऊन झोपायचं का नाही? रात्रीच बोलायचं असते का बडाबडा. तर सांगतायत की मौनाने उलट शक्ती वाढते, चिंतन वाढतं. धन्य आहेत ते पुत्र असं म्हणून सगळ्यांनी त्यांचा अजून गौरव केला, सगळ्यांनी उत्सव केला. पण पिता अनुराग होता मुलांविषयी, त्यामुळे ते रागाने रोखू लागले, म्हणजे अनुरागाने प्रेमाने त्या मुलांना रोखू लागले. हे कुमारांनो, आज प्रथमच तर बोलत आहात, चला घरी चला, आपण सेलिब्रेशन करू असं म्हणायचं होतं त्यांना. म्हणजे चला आपण उत्सव करू. किती आनंदाचा क्षण आहे आज हा, आणि सगळ्या जर राजमातांना पण कळालं तर ते पण किती उत्साहित होतील. किती एक घरातला आपल्या सणच साजरा करू आपण असं त्यांना म्हणायचं होतं. एकदा घरी चला. रागी ही रोखते है, रागी ही रुकते है. काय म्हणले? रागी जीव रोखतो आणि रुकतो कोण? हां, आता कोण कोण होतं सांगा समोर? पिता आणि पुत्र कोण होते? हां, पिता रागी होते, पुत्र वैरागी होते. म्हणून सांगतायत की रागी आहे म्हणून तो रोखतोय, पण ते रागी झाले ना समोरचे तर रुकणार, पण ते रागी नव्हते. पुत्रांनो, आज पहिल्यांदाच आलाय आमच्यामध्ये असं म्हणायचं होतं त्यांना. म्हणजे आमच्या रूप झालाय तुम्ही मुलांनो. तुम्ही आजपर्यंत काय पाहिलंय, काय भोगलंय, सगळं भोगा ना, मस्त मजा करा ना जरासं पहिल्यांदा, मग आयुष्य बघा काय आहे काय नाही. पण तुम्ही तर काहीच बघितलेलं नाही आहे. त्यामुळं घरी चला, तुम्हाला हवं ते विषय भोग आम्ही देणार. जसं त्या कुंद बालकाला त्याचे आई वडील समजवत आहेत. काय म्हण बघू काय होतं? तुला राजमहल देतो, 5 इंद्रियांचे भोग देतो, असं सगळं आई वडिलांनी त्याला आमिष दाखवलं होतं त्या मुलाला. पण कुंद बालक काय म्हणाले, ते पण 8 वर्षाचे. भोगो में तो सुख नहीं मिलता, भोगे अनंतो बार, पिताजी मोहत जो जाने दो वनवास, पिताजी मोहत जो. तर तसं पिता मोही झालेत आणि त्यांना म्हणतायत तुम्ही एकदा घरी चला. म्हणजे ते जसं झालं होतं ना कोणाच्या बाबतीत, यशोधर राजाच्या बाबतीत. एक ती म्हणली ना राणी, एक दिवस फक्त माझ्याबरोबर राहा, आपण दोघं मिळून ते दीक्षा घेऊ. तसं त्यांना म्हणायचं होतं एकदा घरी चला, म्हणजे मी तुम्हाला मोही बनवतोच, असं त्या राजाचं म्हणणं होतं ॲक्च्युली. पण हे बळी पडले नाहीत. पिता रागी होते, म्हणून ते म्हणत होते की परत चान्स मिळेल नाही मिळेल, एकदा घरी चला फक्त. वैराग्याचा संबंध वयाशी नसतो, विवेकाशी असतो. लिहा, काय छान आहे वाक्य. वैराग्य विवेकाने होतं, वयाने होत नाही. म्हणून तुम्ही हा विचार करू नका की 8 वर्षाचे आहेत, काय त्यांना कळतंय, कसलं वैराग्य असणार, नासमज असतील, अज्ञानी असतील. वैराग्य हे जातीवंत असतं.
त्यामुळं ते त्याचा वयाशी संबंध नाही तर विवेकाशी, भेदविज्ञानाशी संबंध आहे. जो भेदविज्ञानी आहे तो नियमाने वैरागी असतो. रागाने पिता थांबवत होते, पण पित्याने सुद्धा ज्ञानाने अनुमोदनाच दिली होती, आज्ञा दिली होती. म्हणजे स्वीकार होतं की हे जे करणार आहेत ना हे खूप चांगला मार्ग आहे, अशी दृष्टी असावी लागते. काय म्हणते विशाल भैया? म्हणजे पिता आहे, पित्याचा रोल, त्यांच्याविषयी अनुराग आहे तर रोखत होता, पण ज्ञानाने इतका आनंद होता त्याला आतून की किती चांगलं करतायत हे. द्विधा कशी बघा की. त्यामुळं ज्ञानाने तर त्यांनी आज्ञा दिलीच होती. आता रडणाऱ्या मातांकडे पाहून पुत्र म्हणाले, घरी गेले नव्हते, तिथंच होते, माता पण आल्या होत्या. आणि त्या माता रडायला लागल्या जेव्हा हे मुलं म्हणली की 8 वर्षाची 10 वर्षाची मुलं जर कायमचं सोडून चाललेत म्हणल्यावर कसं सहन होणार मातेला. त्यामुळं ते माता रडायला लागले आणि ते बोलतायत मुलांशी की तुम्ही जाऊ नकात. ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, बेटा हट तजो. हे माता मुलं म्हणतायत, आता तू रडत आहेस, रड असं म्हणायचं होतं त्यांना, पण यापुढे आम्ही कोणालाही रडवणार नाही. आपण परवा म्हटल्यासारखं काय, हां, अंतिम जननी बनने का सौभाग्य लाभलं हे महान, असं होतं ना काहीतरी. अंतिम जननी बनने का मैं गौरव लहू महान, त्यांनीच म्हणलं होतं ना, मेरा ललना झूले पलना. म्हणजे तुम्हीच शिकवलंय आमच्यावर, तुम्ही संस्कार केले, तर आता आम्ही पुन्हा कुणालाही माता बनवणार नाही. त्यामुळे तुम्हाला आता रडायचे तर असं म्हणायचं नव्हतं त्यांना, तुम्ही रडताय तर ह्याच्या पुढं आम्हाला कोणालाही रडवायचं नाही. आमची प्रथम जननी तू आहेस तर तूच लास्ट जननी आहेस. कारण पूर्वीचे जननी कोण होते हो? पूर्वीचे जननी कोण होते मागच्या पर्यायांमध्ये? जननी कोण होते सांगा की मग नीट. अनादीपासूनचे जननी कोणच नाही आहेत, कारण समूर्छन जीव आहेत, हे उत्तर. म्हणजे निगोदी जीव आहेत, त्यांना माता पिता नसतात, 2 इंद्रिय झाल्यावर ते सुद्धा समूर्छन आहेत. त्यामुळं तिथं तुम्हीच माझी पहिली माता आहात, तुम्हीच माझी अंतिम माता ठरणार. प्रथम जन्मच अंतिम हो अशी आमची भावना आहे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. असं आता ते मातेसमोर बस एक फॉर्मॅलिटी चालली आहे बरं का. असं तर ते सगळं सोडलेले आहेत, आता फक्त ते काय म्हणायचं, क्रिया करायची राहिली होती, कपडे काढायचे राहिले होते, एवढंच. पण मुनित्व तर अंतरंगातनं प्रगट झालं होतं, करायचंच आहे आता, ह्या निर्धार होता पूर्ण. आणि झालं, मातेला परमिशन विचारली, पित्याला विचारली, बस विचारायचं कार्य होतं, तुम्ही द्या नाही तर नाही द्या. आणि झालं, फिरले ते भगवंतांकडे, आणि अशा छोट्या छोट्या हातांनी त्यांनी आपला क्लोज केला. कशाला म्हणायचं, एक काढा बघू केस. म्हणजे कसली दृढता, कसलं जबरदस्त वैराग्य, सगळ्या त्या छोट्या छोट्या हातांनी. नाही का ते एका भजनात येतं, काय कुठलं भजन आहे होते, छोटे छोटे मुनिराज, आहे काय तर असं, कोणाला येत असलं तर म्हणा. तर त्यांनी असं त्यात पण असं घेतलंय की मुनिराज आहेत आणि ते केश लोच करतायत. कसं दृश्य असेल, एकदा डोळ्यासमोर तर आणा की सगळे ते लहान बाल मुनी आहेत आणि ते आपली दीक्षेची तयारी करतायत. सर्व बालकांनी भगवंतांसमोर उभारून सर्व बाह्य परिग्रहाचा त्याग केला आणि अंतरंग परिणामपूर्वक अत्यंत विशुद्धीपूर्वक त्यांनी मुनिदीक्षा ग्रहण केली. कसं पटकन झाली हो दीक्षा प्रज्वल, आपली काय नाही झाली अजून, घेणार. धन्य ते बालमुनी, भद्रविवर्धन आदी मुनी सगळे असे लाईनींशी उभारले होते.
तर त्या सगळ्या मुनींचा सगळी ते प्रजा जे आलेले संमोषणामध्ये सगळे लोक जय जयकार करू लागले. जय बोलो भद्र विवर्धन मुनी भगवंतो की जय. प्रचूर स्वसंवेदनपूर्वक आत्म्याचा अनुभव घेते आनंदमग्न झाले, आत्मसाधनेमध्ये रत झाले आणि पुन्हा मौन झाले. म्हणजे मौनापासून गाडी सुरू झाली होती, म्हणायचं एक स्टेशन आलं होतं बस, पुन्हा आता दीर्घकाळपर्यंत मौन. नाही, भगवंतांसमोर ओम नमः सिद्धेभ्या म्हटलं की दीक्षा झाली त्यांची. म्हणजे आता ते जसं तीर्थंकरांना पण दीक्षा देणारे कोण नाही आहेत, मग तसं सांगितलं इथं पण साक्षात समोर भगवान आहेत म्हणल्यावर त्यांच्या साक्षीने दीक्षा घेऊ शकतात. मग असं सांगितलं की ते असं मौन राहतच नाहीत कोण, हेच प्रश्न आहे. एवढं आपण नियम करायला पाहिजे माहिती का, की मंदिरात आल्यावर स्वाध्याय करताना मौन राहणार. म्हणजे म्हटलं होतं मध्ये एकदा मी की सोलापूरमध्ये एक जण असं नियम केलं होतं, त्यांना एकदा दिसलं असं प्रवचनच्या वेळी बायका अनावश्यक बोलतात, काहीतरी विकथा करतात, मग ते त्यांना नको वाटलं आणि मायाशी पण येऊन ते बोलणार काहीतरी, म्हणून त्यांनी नियम केला होता मंदिरात पाय ठेवल्यापासून मंदिरातून बाहेर पडेपर्यंत मौन. फक्त भक्ती काय पूजन करण्यासाठी मोकळी, काय शास्त्र चर्चा करण्यासाठी तेवढं मोकळी, पण बाकी कुठल्याही गोष्टी बोलायसाठी मौन. चालतं का नाही? चला करा. मंदिरात आल्यापासून बाहेर पडेपर्यंत अन्य कुठलीही चर्चा वार्ता आपल्याकडून न हो. किती मोठा महान पापाचा बंध आहे आपण आयतनाच्या ठिकाणी येऊन भगवंतांचं आणि आत्म्याचं सोडून अन्य काही गोष्टीला महत्त्व देतोय. म्हणजे मग तसं सांगितलं इथं पण त्यांना एकदा आता आत्म्यामध्ये गेलेत ना, असा आनंद भोगतायत, तर बाहेरच्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना आता अनुराग राहिला नाही, त्यामुळं काही बोलण्याचे भावसुद्धा नाही राहिले. अशी ते आत्मसाधना करण्यामध्ये रत झाले. असाच काळ गेला आणि अल्पकाळामध्ये घाती कर्मांचा क्षय झाला. काय होतं? क्षय झाल्यावर अरिहंत दशा प्रगट झाली. जय बोलो भद्र विवर्धन भगवान की जय. अरिहंत दशा प्राप्त झाली आणि हळूहळू ते त्यांच्या आयुचं निषेक नष्ट होत गेले आणि शेवटी अघाती कर्मांचा क्षय करून ते इला 923 एक भद्र दुसरे विवर्धन आधी असं त्यांनी नावं घेतली आहेत शास्त्रामध्ये, काय असेल ती. फक्त तसा उल्लेख आला एवढंच, त्या 923 जणांची नावं नाही आहेत, पण असं उल्लेख आला की भद्र विवर्धन आधी 923 मुलं होती भरत चक्रवर्तीला. तर त्यांनी घाती आणि अघाती कर्मांचा सुद्धा क्षय करून शाश्वत सिद्ध दशेला आणि अनंत आनंद स्वभावाला त्यांनी प्राप्त केलं. धन्य तो पुरुषार्थ, धन्य ते मुनिराज. आणि अशा त्या बाल काय म्हणायचं त्यांना, आता बालमुनी म्हणायचं का कसं, महान मुनी म्हणायचं. म्हणजे कितीही बाल असले तरी सुद्धा ते किती महान पदाला प्राप्त झाले. म्हणून सांगितलं ते वाक्य व्यवस्थित होतं की वैराग्याचा किंवा धर्माचा ज्ञानाचा संबंध वयाशी नसतो, विवेकाशी असतो. म्हणून सांगतात की एकदा विवेकाने आत्म्याचा निर्णय करा, मी या सगळ्यापासून भिन्न आहे ह्याची जाणीव करा, तर बाहेर कुठल्या गोष्टीचा अडथळा होणार नाही. न शरीराचा, न वयाचा, न संयोगाचा, कशाचाच अडथळा होणार नाही. बोले तो ऐसे बोले जिसे हम आज भी याद करते हैं. म्हणजे ते असं बोलले, ते जे मुलं होती ती छोटी सगळी, ते असं बोलले की सगळ्यांच्या हृदयामध्ये घर करून झालं. एक वाक्य बोलले असतील फक्त तर सगळ्या प्रजेला, त्या राज्याला, सगळ्यांना स्मरण राहिलं ते वाक्य. काय वाक्य होतं? हे जिनेंद्र भगवान आम्हाला दीक्षा देऊन उपकृत करा. बस एवढं एकच वाक्य होतं. त्यामुळं काय म्हणायचं, ती मुलं बोलली एवढं म्हणायला, तेवढं एकच वाक्य बोलली होती, ते सगळ्यांना लक्षात आहे. तुम्ही काय काय बोलता सांगा, आपल्याला सुद्धा लक्षात राहत नाही, दुसऱ्याचं तर राहीलच. असे बोला जे अंतरंगामध्ये घोळत राहावे, अन्यथा नाहीतर आत्ममग्न व्हा.
बोला तसे जे जिनवाणीतीलच शब्द असतील, जे स्मरण ठेवण्यासारखे असतील, जे चिंतन करण्यायोग्य असतील, चिंतनाला प्रेरणा देणारे असतील, असे म्हणजे तुमचे शब्द कसे असावेत हे सांगतायत. जाऊ दे, तुम्ही बोलताय ना, एकतर मौन राहिलं तर सगळ्यात बेस्ट. नाही राहू शकत असेल तर बोला. तर कसे वचन बोला धनशिका की हॅलो म्हणलं आपण कोणाला तर कसे वचन बोलावं. कोणी पण असेल समोर, हॅलो बोलो, काय बोलायचं. हां, कशी आहे, काय आहे, ह्याचं कसं त्याचं कसं, काय भाजी केली आणि काय कपडे घातले, कुठे गेली, हे सगळे आपले वचन. म्हणून सांगतायत की तुमचे वचन कसे असावेत, चिंतन करण्यायोग्य. सांगा काय चिंतन, भाजी काय केली, असली चिंतनाची आपली धारा आहे. म्हणून आपल्याला पण चिंतनाला विषय पाहिजे आणि त्या समोरच्याला पण मिळेल. मग असे शब्द बोला ना. चिंतनाला प्रेरणा देणारे असावेत, कोणाला तरी धर्मामध्ये स्थिर करणारे असावेत, दृढ करणारे असावेत. आत्म आराधनेचे किंवा वैराग्याचे वचन असावेत. किती किती सुंदर सांगतायत की म्हणजे आपलं परीक्षण करायला पाहिजे की आपण जे जे बोलतो ते व्यर्थ आहे का सार्थक आहे. किती व्यर्थ शब्द बोलतोय. म्हणजे त्याच्या निमित्तात योग आहे, तो एक वचन योग, आणि त्याच्या निमित्तात निरंतर आश्रव बंद चालू आहे. झोपेत बोलता का हो, कोणाला माहिती, आम्हाला काय माहीत नाही असं म्हणायचं. असंच आमच्याकडे येणारे कोण असतात ना परगावचे, आम्ही त्यांना विचारतो गोरता का हो तुम्ही, हे म्हणतात आम्ही नाही गोरत. म्हणलं तुम्हाला कसं माहिती कसं माहिती असणार हो, तुम्ही झोपल्यावर थोडी तुम्हाला कळणार आहे. तसंच आहे, झोपेत बोलता का हो म्हणजे संस्कार दिवसभर बोलण्याचे केले ना तर झोपेत पण बोलतो. म्हणून सांगतायत की जागृत दशेमध्ये संस्कार हे करा, प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. जेवढं जास्त मौन राहू शकतो, ध्यान करू शकतो, जाणू शकतो, तेवढा प्रयत्न अधिक करा, तर झोपेत सुद्धा अनुभव होतो. शैवक्षम सम्यक दृष्टी जीवाला असं झालं एकदा, माताजी म्हणाल्या, त्यांना स्वप्न पडलं बरं का, कधी फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर ते असं पहाटे 2-3च्या दरम्यान त्यांना जाग आली असेल आणि परत झोप लागली असेल. तर त्यांना वाटलं सकाळी 6 वगैरे झाले असतील असं काय. आणि त्यांनी झोपेत स्वप्नात सगळं प्रतिक्रमण म्हणलं, ज्याला 20-25 मिनटं लागतात. आणि मग सकाळी उठल्यावर म्हणले माझं झालं प्रतिक्रमण. म्हणलं कधी झालं, म्हणलं स्वप्नात सगळे जाप सुद्धा व्यवस्थित केले मी. तुम्ही काय करणार हो. म्हणजे समजलं ना, आठवलं म्हणजे मग ते हां, काय लक्षात राहतात काय राहत नाहीत असं असतं. व्यग्रता असेल तर राहत नाहीत. हां, तर मला काय सांगायचं होतं, जे चिंतन दिवसभर करतो तेच तर तुम्हाला उमटणार आहे जेव्हा तुम्ही शांत होतात, जेव्हा तुम्ही स्थिर असता, जेव्हा त्या ज्ञानाला विषय नसतो त्यावेळेस. म्हणून हे संस्कार थोडेसे निरंतर करण्याचा प्रयास करायला पाहिजे. असं तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं. झोपेतून जागा झाल्यावर काय करायचं, परत झोपायचं. काय करायचं, कसं झोप येईल त्याचे प्रयत्न करायचे. असं करतोय आपण. उलट झोप न लागणं हे पुण्याचं काम आहे, माहिती आहे का तुम्हाला. निद्रा हे दर्शनावरण कर्म म्हणले ना, त्याचा उदय किंवा त्याचा क्षयक्षम असताना झोप लागली, उदय असताना झोप लागली, उदीर्ण असताना झोप लागली, आणि आता त्याचं कार्य कमी झालंय म्हणजे तुमचं पुण्य आहे उलट. म्हणून झोप लागली नाही म्हणून लोक रडत बसतात किंवा औषधं करणार किंवा आकुलता करत बसणार, मला झोपच लागत नाही. भूता सगळं फिरायचं म्हणा काय तर रात्रीचं. काका सावधान, द्यावं वाटायचं रात्रीनं कोणाला तर, पांढरी पिंढरी साडी घालू नका. चांगली गोष्ट. म्हणजे जेव्हा जाग आली तेव्हा पण हा विषय द्या. म्हणून आम्हा पण नेहमी उठले ना पहिल्यांदा अनुभूती घेणार, नवजाप करणार, मग काय असेल ते त्यांचं बाकीचं. मग अशी सवय आपण पण लावायची स्वतःला, जागृत अवस्थेमध्ये पण आणि झोपेतून उठल्यावर, झोपल्यावर सुद्धा काही विषय नाही आहे. जर झोप लागत नाही आहे तर आम्हा भजन म्हणतात,
सगळं मनातल्या मनात बरं का, चिंतन करतायत किंवा ध्यानसूत्र म्हणतात. आपण काय करतोय, कानात घालायचं आणि म्युझिक चालू ठेवायचं. झोप लागती, मला तर लागतच नाही तसं काय लावलं तर. आवाज असल्यावर आणि लाईट असल्यावर तर झोपच लागत नाही. म्हणजे म्हणायचे झोपायसाठी पुरुषार्थ करायचं नाही आहे, झोप नाही लागली तर उलटं असा उपयोग लावा हे सांगायचं आहे. वैराग्य कशाला म्हणायचं हे सांगतायत, लिहा. कशाचं नाव आहे वैराग्य, सांगा बघू. वैराग्य कशाला म्हणायचं, धनुश्री काकी. आपण जे निगेटिव्ह अर्थ करतो ना, रागाचा त्याग किंवा राग नष्ट होणे हे वैराग्य आहे. तर पॉझिटिव्ह अर्थ केलेत त्यांनी. काय, विशेष राग कोणाच्याबद्दल, वैशिष्ट्यपूर्ण राग, त्याला म्हणलं वैराग्य. स्वभावाच्या विषयी वैशिष्ट्यपूर्ण राग असणं किंवा आत्म आराधना हेच वैराग्याचं नाव आहे. किंवा झरणारा आनंद त्याचंच नाव वैराग्य आहे. किंवा पुण्यापासून पापापासून विरक्ती याचं नाव वैराग्य आहे. म्हणजे कोणी जीव आहे वैरागी झाला म्हणजे तुम्ही काय काय लक्षणं बघता त्याच्यामध्ये हे सांगतायत ना, तशा प्रकारची लक्षणं दिसतात. पुण्य पापापासून वैराग्य कसं, ज्याला पुण्यापासून किंवा पापापासून विरक्ती झाली तो खरा वैरागी. न पुण्याचं फळ इच्छितो न पापाचं भय आहे, अशी परिणती म्हणजेच वैराग्य. पुढं सांगितलं आत्मरमण याचंच नाव वैराग्य. आणि सांगितलं होतं ते पहिलं मी, वैशिष्ट्यपूर्ण राग आहे त्याला म्हणलं वैराग्य. मग अशा आपण प्रांतात जन्मलोय, अशा क्षेत्रात जन्मलोय जिथं भाग्याने आपल्याला अशा गोष्टी कानावर तर पडतात. जर फॉरेन कंट्रीमध्ये आपण जन्मलो असतो तर पुण्य का पाप, पंडितजी पुण्य का पाप सांगा. फॉरेनमध्ये जर परदेशात जन्मलो असतो तर लय भारी वाटतंय. ज्याला धर्माची किंमत नाही त्याला भारी वाटतंय. उलट तिथं सांगितलं इतकं खराब जीवन आहे न, घरातल्या आई वडिलांना मुलांची किंमत, न मुलांना आई वडिलांची, न भाऊ बहिणींची कोणाची किंमत नाही. आणि थोड्या दिवसासाठी घरात राहतील आणि नंतर सगळे परत एकमेकांची तोंड सुद्धा दिसणार नाही. काय, पुण्यात जन्मलं तरी बरोबर आहे, एकदम एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे म्हणायचे धर्मक्षेत्र मिळणं हे महाभाग्याचं काम आहे. मध्ये एकदा सांगितलं होतं ना मी, ते 1234 व्रताचं पूजेमध्ये 1-2 लाईन असे घेतलेत त्यांनी की त्या राजाला जिज्ञासा झाली होती की षोडशकारण व्रत केल्याशिवाय कुठल्या व्रताने तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. त्यांनी जाऊन मुनींना विचारलं, मुनिराजांना, आणि मग मुनिराजांनी त्यांना उपदेश दिला. ते ग्रहण केला, धारण केलं, व्रताचं पालन केलं. मरून देव झाला, देव होऊन आता मरून मनुष्य होणार आहे ना, तर त्याचं पुण्य असं की अशा ठिकाणी जन्मला जे धर्म नगरीच होती, फक्त जिनधर्मी लोक होते तिथं. किती जिनधर्माची महिमा जिथं सगळ्यात अधिक होती अशाच गावामध्ये त्याचा जन्म झाला. आपला झालाय वीरसागरनगरमध्ये, विराटनगरमध्ये. म्हणजे अशा ठिकाणी सानिध्य मिळणं, पंडितजी किती भाग्याचं काम आपलं, काहीतरी केलंय महान पुण्य पूर्वी म्हणून असं धर्मक्षेत्र मिळालंय. मग ह्याचा उपयोग आपण जर आपल्या साधनेसाठी केला तर भविष्यामध्ये हे पुण्य राहणार. अन्यथा इथं राहून कोणी जीवाशी विचार करतात, फॉरेनला गेलो असतं तर बरं झालं असतं, किंवा जिथं खूप चांगला पैसा मिळतो अशा ठिकाणी काम केलं तर बरं झालं असतं, किंवा अशा ठिकाणी आपल्याला राहायला घर असलं तर बरं होईल, हे विचार करून स्वतःसाठी उलटं दूर केलं धर्माला. आपण धर्मापासून स्वतःला दूर केलं. म्हणून सांगतात असे परिणाम करणं योग्य नाही. त्या मुलांनी काय परिणाम केले तसे परिणाम आपल्याला का होत नाहीत. म्हणून तीव्रतेने एवढे संस्कार करा स्वतःवर. काय म्हणा, हे भगवान मला जैनेश्वरी दीक्षाच घ्यायची आहे, आत्मकल्याणच करायचं आहे, मुनी व्हायचं आहे आणि आनंदामध्ये बस निमग्न व्हायचं आहे. ह्याला सोडून मला दुसऱ्या कशाचीही इच्छा न हो.
जय बोलो भद्र विवर्धन मुनी भगवान की जय. ओ जाणा हा मी निर्ग्रंथ दिगंबर ज्ञान स्वभावी मुनीच आहे. पहा, या आत्म्याला कोणताही परिग्रह नाहीच. कपडे घालणे, आभूषण घालणे हा जीवाचा स्वभाव नाही. जीवाला या सर्वाची आवश्यकता नाहीच. हा मी जीव तर या सर्वापासून अस्पर्शी भिन्न आहे. आनंदाने परिपूर्ण आहे. निसंग स्वरूपोऽहम् ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर.